राज्यामध्ये 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचे नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सातारा जिल्ह्यामधील पश्चिम भागात घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामधील शाळांना 2 दिवस सुट्टी। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटरना वाढली। क्रांतीनगर कुर्ला परिसरातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। नवी मुंबईतही पावसाचा धुमाकूळ। महापाईमध्ये रस्ते जलमय। पाण्यात अडकलेली बस बाहेर काढताना चालकाची कसरत। मुसळधार पावसाने मुंबईचे रस्ते जलमय। घोडबंदर रोडवर बसमध्ये पाणी शिरलं। पावसाचं पाणी गाडीमध्ये शिरल्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या। मुसळधार पावसाने मुंबईतील नाल्यातील पाण्यातही वाढ। कांदिवलीमधील नाल्यात व्यक्ती वाहून गेल्याची घटना। पोलिसांकडून व्यक्तीचा शोध सुरू। अतिवृष्टीमुळे कोल्हापूरच्या शाहूवाडीमधील वारणा आणि कांसा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी। 16 गावांचा संपर्क तुटला। शाळा बाजारपेठा बंद। पुण्याच्या मुळा-मुठा नदीपात्रामधला रस्ता बंद। टोईंग करून वाहनं बाजूला काढली। नदीपात्रामध्ये न उतरण्याचं आवाहन। बॅरिकेटिंग करून रस्ता बंद केला।